आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। फायनली मी रेडी झालीये। दिसते तरी छान बाई, माझीच मला दृष्ट नको लागायला। सासू मग दिशा कशी दिसतेय बघ, मी छान दिशा अगं हे काय, घरात पालखी येणार आहे माहिती आहे ना तुला, तरी तू आवरलं नाहीस अशीच? जा पटकन आवरून ये। काय करू मी आवरून? सगळा मान त्या प्रियालाच मिळतोय, मला कोणी काही विचारतच नाहीये। आणि तसं बघायला गेलं तर मी या घरची थोरली सून आहे, कारण परीश्वर सगळ्यांपेक्षा मोठे आहेत आणि तुम्ही त्यांच्या आत्या, म्हणजे तुम्हाला पण मोठ्या सासूबाईंचा मान मिळायला हवा। पण एक सासू मॉमने ऑलरेडी आजच्या इव्हेंटचे सगळे अधिकार त्या प्रियाला देऊन टाकले। जाऊ देत, तुम्ही तरी काय करणार आता त्याला? तुमचं तरी कुठे कोण ऐकते या घरात? दिशा तू अजिबात काळजी करू नको। हे बघ, या घरात मी माझ्या सुनेवर अजिबात अन्याय नाही होऊ देणार, कळलं? मी बघते काय करायचं ते। आजची पूजा तुझ्याच हातून होणार। हो, तसं असेल तर मी लगेच रेडी व्हायला घेते, कारण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे। पटकन ये। थँक्यू न्यू सासू मॉम। मी पण बघतेच ती प्रिया कशी पूजा करते ते। समधी तयारी झालेली आहे। आत्या, रांगोळ्या आणि सजावट सगळं व्यवस्थित झालंय आपल्याकडून, तरी ठीक आहे बर? छान। प्रिया मॅडम, तुम्ही एक काम करा, पालखी आली की जाऊन पालखीची पूजा करा आणि आलेल्या समध्या वारकऱ्यांना सांगा की पांडुरंगाच्या आशीर्वादानं आपण त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था आपल्या परीने केलेली आहे। पारू, तू इतकी कशी चांगली आहेस ग? खरं तर हा सगळा मान तुझा आहे, कारण तू या घरातली होणारी मोठी सून आहेस। प्रिया मॅडम, असं बोलून केलत ना परक मला? हो, मी पूजा केली काय ना तुम्ही पूजा केली काय, सारखाच आहे। बरं, बोलत बसायला नको, मी वारकऱ्यांच्या जेवणाचं बघते, तुम्ही पूजेची तयारी करा। चालेल, आलेच। प्रिया थांब। पूजेची तयारी करायला चालली आहेस? हो। ही पूजा तू आज नाही करू शकणार। का? काय आहे ना, या घरातली मोठी सून दिशा आहे, त्यामुळे आजची पूजा दिशाच करणार। जा। दामिनी मॅडम, हो, देवींनी स्वतः प्रिया मॅडमना पूजा करायला सांगितली आहे। आता त्या करतायत पूजा, तर करू देत ना त्यांना, तुम्ही उगाच त्यांना थांबवू नका ना प्लीज। झालं झालं बोलून की अजून काही बोलायचंय? मला एक सांग ना, तू कोण आहेस ग या घरात? एक फुटकळ मोलकरीण आहेस ना, मग नोकरासारखं राहायचं, कळलं ना? जास्त पुढे पुढे मध्ये मध्ये करायचं नाही। आणि हा, तुम्हा सगळ्यांना माहित असावं की दिशा का पूजा करणार, त्याचं कारण देते। काय ना, परितोष प्रीतम आणि आदित्यपेक्षा खूप मोठा आहे, त्यामुळे दिशाच या घरची मोठी सून आहे। ती बायको आहे ना परितोषची, त्यामुळे आजची पूजा दिशाच करणार। नाहीतर न्यू सासू मॉम, राहू देत, उगाच मी पूजा केली तर घरातल्या सगळ्यांना राग येईल। कोण चिडेल आणि का? मलाही आज बघायचंच आहे कोण मला काय बोलतंय ते। आज या घरात शेवटचा निर्णय फक्त माझाच असणार, नाहीतर नाहीतर काय करणार आहेस दामिनी?
नाहीतर काय करणार आहेस दामिनी? आणि इकडे काय चाललंय? वहिनी, मी काय म्हणत होते, हा जो पूजेचा मान आहे ना, तो माझ्या सुनेला मिळाला पाहिजे. दामिनी, हा नुसता मान नसतो, ही जबाबदारी सुद्धा असते. असू दे ना मग. दिशा या घरची मोठी सून आहे आणि मी सांगते तुम्हाला, ती ही सगळी जबाबदारी नेटाने आणि व्यवस्थितपणे पार पाडेल. ठीक आहे. ह्या घरची सून म्हणून आजच्या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी मी तुला देते. तुला अधिकारच हवेत ना? ठीक आहे. जे जे प्रिया करणार होती ते आता तू करशील. सगळ्या वारकऱ्यांचं आणि त्या दिंडीचं सागर संगीत स्वागत व्हायला हवं. किर्लोस्कर पूर्वापार पालखीचं स्वागत करत आलेत. आपल्या दारात पालखी येते हेच आपलं भाग्य आहे आणि वारकऱ्यांचा आशीर्वाद हा परमेश्वराचा आशीर्वाद मानते मी. त्यामुळे त्यांच्या सेवेत कमतरता झालेली मला चालणार नाही. आणि पारू सांगेलच तुला बाकी काय करायचं ते. तुला सगळ्या गोष्टींमध्ये पुढाकार घ्यावा लागेल. मागे तर हटणार नाहीस ना जबाबदारीपासून? एक सासू मॉम, तुम्ही अजिबात काळजी नका करू. मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित जबाबदारीने पार पाडेन. बोल श्रीकांत. काय? दिंडी 15 मिनिटात पोचतीये? बर, ठीक आहे. पारू, किर्लोस्करांच्या नव्या सुनेला इथला कुळाचार शिकवा. वय देवी आई. दिशा मॅडम, आता पालखी गेटमधनं आतमध्ये येईल. तुम्हाला 15 मिनिटं मिळतील आणि त्या 15 मिनिटात पालखी येण्याचा समदा मार्ग तुम्हाला स्वच्छ करायचा आहे. काय? सगळं एकटीने स्वच्छ करायचं? वय तुम्हीच. हो, प्रिया मॅडम बी हेच करणार होत्या. आता तुम्हाला बी तेच करावं लागेल. रीतच आहे तशी.